राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 81 व 89 तर्फे नगरसेविका माधुरी जयेंद्र सुतार यांच्या नेतृत्वात महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ व स्नेहभोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 81 व 89 अर्थात शिरोणे आणि नेरूळ नोड 1 तर्फे माजी नगरसेवक जयवंत सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली नेरूळ पूर्वचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष जयेंद्र सुतार व नगरसेविका माधुरी सुतार यांच्या माध्यमातून शिरोणे गाव येथील स्वर्गीय अरुण सुतार मराठी शाळेसमोरील मैदानात भव्य हळदी कुंकू समारंभ व स्नेहभोजन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाला माजी मंत्री लोकनेते गणेश नाईक, माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या समवेत इतर मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली। तसेच नगरसेविका माधुरी सुतार यांच्या कार्य अहवाल चित्रफितीचे अनावरणही यावेळी करण्यात आले। एवढा पाऊस असताना सुद्धा ज्या प्रमाणामध्ये इथे महिलांची संख्या उपस्थिती दाखवते त्यावरून या कार्यक्रमाविषयी लोकांच्या मनामध्ये आपलेपणा आहे। गेली जवळजवळ म्हणजे 40 वर्ष या सुतार कुटुंबानं या शिरोणे आणि शिरोणे परिसराची सेवा केलेली आहे। अरुण सुतार हे सातत्यानं 3 वेळा सरपंच राहिले। गोकुळ पाटील हे त्यांचेच सहकारी एकदा सरपंच झाले। त्याच्यानंतर जेडी सुतार 3दा महापालिकेचे नगरसेवक झाले आणि ह्या अंतिम टप्प्यामध्ये माधुरी सुतार या ठिकाणी नगरसेविका म्हणून काम करीत आहेत। हे सर्व काम करताना लोकांनी सातत्यानं निवडून दिलं, म्हणजे लोकांना विश्वास वाटला, जे सांगितलं ते केलं आणि म्हणून लोकांनी पुन्हा त्यांना आपले प्रतिनिधी म्हणून निवडून दिले। भविष्य काळामध्ये सुद्धा ह्या शिरोणे गाव आणि परिसराची नुसती गटर वॉटर मीटर नाही तर सांस्कृतिक असलेली भूक, त्यांची शैक्षणिक भूक, त्यांच्या आरोग्याच्या सोयी, या सर्व अशा प्रकारच्या गोष्टी या सुतार कुटुंबाच्या माध्यमातून होतील असा विश्वास व्यक्त करतो आणि भविष्य काळामध्ये जयवंत सुतार आणि माधुरी सुतार यांचं कार्य अबाधित राहू अशी सदिच्छा व्यक्त करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग क्रमांक 81 आणि 89च्या वतीने या ठिकाणी हळदी कुंकू समारंभ या ठिकाणी आयोजित केला होता। त्याचबरोबर स्नेहभोजन गेल्या 3 निवडणुकीच्या कालखंडामध्ये ह्या परिसरातील नागरिकांनी मला महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व दिले। त्यानंतर मी आव्हान केल्यानंतर माधुरी सुतार ह्या नवख्या महिलेला त्या ठिकाणी महापालिकेमध्ये पाठवलं आणि म्हणून हे सरते शेवटी कुठेतरी चांगल्या पद्धतीनं गोळ व्हावा या अनुषंगाने या ठिकाणी हळदी कुंकवाचं आयोजन केलं होतं। गणेशजी नाईक साहेब यांची असलेली भूमिका सर्व जात धर्म पंथ गावाला शहरवासी झोपडपट्टीला असे भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या बरोबर एक सामाजिक कार्यकर्ता या अनुषंगाने त्या ठिकाणी पाहावं आणि तशा पद्धतीने काम करावं आणि म्हणून आज पाऊस असताना सुद्धा भरभरून महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित राहिल्या आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं। मी त्यांचं मनापासून धन्यवाद करतो। साधारण तुम्हाला मी सांगेन का 1995 ते 2010 पर्यंत मी 3 वेळा महापालिकेमध्ये 7 वेळा सभागृह नेता, 1 वेळा स्टँडिंग कमिटी चेअरमन आणि 1 वेळा बांधकाम समिती सभापती असताना महापालिकेचा असलेला अनुभव माझ्याकडं, तो अनुभव माधुरीला एक शिक्षक म्हणून त्या ठिकाणी विद्यार्थ्याला दिला आणि त्या अनुषंगानं माधुरी यांनी दिलेली वचनं पूर्ण केली। कार्यक्रम निवडणूक येते म्हणून नाही, सातत्यानं 1-2 महिन्यांनी आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, क्रिकेट स्पर्धा असतील, पुन्हा नवरात्रीमध्ये हळदी कुंकू, गणेश मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वर्धापन दिन, माघी गणेश जयंतीनिमित्त महाप्रसाद, हे गेल्या 12 महिन्याचं कॅलेंडर आमचं हे ठरलेलं असतं आणि त्या अनुषंगाने आम्ही लोकांशी निगडीत कामं करत असतो। 15 ते 20 वर्ष आम्ही म्हणजे सुतार जयवंतजी सुतार साहेब यांच्या नगरसेवकाच्या कालखंडापासून ते माझी गेली 5 वर्ष हे हळदी कुंकू आम्ही हे समारंभ या शिरोणे प्रभागासाठी हे आयोजित करत असतो। पण यावर्षी शिरोणे प्रभाग आणि त्याचबरोबर सेक्टर 1 नेरूळ परिसर इथल्या सर्व भगिनींसाठी हळदी कुंकू हा कार्यक्रम आयोजित केलेला आणि त्यामागचं उद्दिष्ट एवढेच आहे की थोडासा विरंगुळा
पाठपुळा आणि जास्तीत जास्त साथ आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमचा आस्वाद या महिलांसाठी मिळावा या उद्दिष्टाने हा हळदी कुंकू हा कार्यक्रम घेतलेला आणि मला आनंद आहे की आज मोठ्या संख्येने भगिनी इथे उपस्थित राहिल्या आणि आम्हाला त्यांची साथ मिळाली, त्यांचा सहवास मिळाला, त्याबद्दल मी आनंदी आहे. समाधान आनंद हे नेहमीच आमचे लोकनेते सन्माननीय गणेशजी नाईक साहेब हे आम्हाला देत असतात. त्यांचं खंबीर असं पूर्ण नवी मुंबईसाठी असणारं नेतृत्व हे आम्हाला नेहमीच एक प्रेरणादायी ठरत असतं आणि गेले 40 ते 45 वर्ष सन्माननीय गणेशजी नाईक साहेब, त्याचबरोबर माझे सासरे कैलासवासी अरुणजी सुतार साहेब यांचं एक मैत्रीचं घनिष्ठ असं संबंध होते. तेव्हापासून आमचे नाईक परिवार आणि सुतार परिवार यांचे संबंध आहेत आणि मला आनंद आहे की आज सगळ्यात आम्ही ते संबंध चांगल्या प्रकारे टिकवून ठेवून आहोत आणि असेच सहकार्य प्रेम गणेशजी नाईक साहेब यांच्या पूर्ण परिवारातर्फे आम्हाला सुतार परिवाराला त्यांचा सहकार्य पाठिंबा मिळतच असतो आणि हा असंच राहू अशी आशा. मी जो सेविकाचं जो आश्वासन असतं लोकप्रतिनिधी म्हणून जो जनतेला दिलेलं, तर मी त्याचं 99% मी पूर्ण माझा हा वचननामा हा पूर्ण केलेला आहे आणि मी समाधानी आहे की मी माझ्या मतदारांना, नागरिकांना, ग्रामस्थांना जो शब्द दिलेला तो मी पाळलेला आहे आणि त्यांचं जे सहकार्य, मला पाठिंबा, मार्गदर्शन हे पूर्ण शिरवणे गावातल्या सर्व सहकाऱ्यांचं मला मिळालं. जयवंतजी सुतार साहेब असो, जयेंद्र सुतार, कैलासवासी विनोद सारिकाचे सर्व सभासद असो, किंबहुना पूर्ण शिरवणे गावाचं ग्रामस्थांचं, वयोवृद्धांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन हे मिळत राहिलं, तर मी स्वतःला फार भाग्यशाली समजते की मला जनतेची समाजसेवा करण्याची संधी मिळाली. तसेच यावेळी महिलांसाठी आयोजित केलेल्या पैठणी साडी कोणाला या मनोरंजनयुक्त खेळाच्या भाग्यवंत विजेत्यांना लोकनेते गणेश नाईक यांच्या हस्ते पैठणी साड्या बक्षीस रूपात प्रदान करण्यात आल्या. जगरहाटीला चालव डोकी ओ ठाकून घुसमट बनू करारी देऊ भारी भरारी राष्ट्रवादी लंघारी राष्ट्रवादी लंघारी. कार्यक्रमाची सांस्कृतिक शोभा वाढवण्यासाठी कलाकार म्युझिकल नाईट या मराठी हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संधी येता स्वयंप्रकाशी हो आता तारावरती संधी येता स्वयंप्रकाशी हो आता युवती आमची कर हरी देऊ भारी घेऊ भरारी राष्ट्रवादी लय भारी राष्ट्रवादी लय भारी. या कार्यक्रमासाठी महिलांनी भर पावसामध्ये खूप मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. तसेच कार्यक्रमामध्ये उपस्थित महिलांचा नगरसेविका माधुरी सुतार यांच्या मार्फत 1 लाखापर्यंतचा अपघाती विमा विनाशुल्क काढण्यात आला. या सोहळ्यात नेरूळ विभागातील नगरसेवकांनी व प्रतिष्ठित मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. कॅमेरामॅन असीम शेख सोबत गीता गुप्ता, पालिका प्रशासन, शिरवणे.